आणि सायनमध्ये देखील सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। इथल्या पावसाची परिस्थिती नेमकी कशी आहे ती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, तुम्ही सायनमध्ये आहात, नेमकी तिथली आत्ताची स्थिती काय आहे? आकांक्षा, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचतंय कारण पावसाचा जोर वाढत जातोय आणि आपण बघतोय या पाण्यातनं ही सगळी वाहनं पुढे दादर सायनकडे मार्गस्थ होत आहेत। किंग सर्कल भागात सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि जितके सखल भाग म्हणजे किंग सर्कल असेल, सायनचा सर्कल असेल, शिवाय पुढे मग परेलचा भाग, या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातनं कशा प्रकारे मार्गस्थ हे सगळी वाहनं होतात हे आपण बघतोय। पावसाचा जोर अजूनही वाढलेला आहे कारण आपण बघतो मागील 1.5 तासापासून हा पाऊस पडतोय। मग अगदी पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल आणि हा सगळा भाग म्हणजे अगदी दादर परेलचा भाग, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि जसा पावसाचा जोर कमी होईल तसा पावसाच्या पाण्याचा निचरा होईल। पंप ठिकठिकाणी आहेत जेणेकरून या पावसाचा निचरा केला जाईल, मात्र पावसाचा जोर कमी झालेला नाही आणि त्यामुळेच आपण बघतो फक्त एक लेन म्हणजे हा सगळ्या भागात पाणी साचल्यामुळे फक्त एक लेननीच गाड्या ह्या पुढे जातात आणि त्यामुळे काही ठिकाणी संत गतीनं वाहतूक तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा मुंबईतल्या विविध भागांमध्ये खास करून पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण बघतोय बेस्ट बस असतील किंवा मग 4 चाकी वाहनं असतील, खरं तर अडचण दुचाकी वाहनांना होती कारण या सगळ्या पाण्यातनं आता बघा आपण बघतोय हा सगळा जो परिसर आहे खरं तर मोठी गर्दी वाहतूक हो बरोबर आहे। इथल्या परिसरामध्ये देखील अत्यंत गर्दी असते आणि या गर्दीच्या परिसरामध्येच आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे वाहतुकीवर देखील कुठला तरी परिणाम होतोय।